विद्यार्थी मित्रांनो, कालच्या सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये सेकंडमध्ये आपण काही सिक्वेन्स पाहिल्या होत्या आणि त्या सिक्वेन्सच्या नंतर येणारा जो अंक आहे तो मी एक विशिष्ट रूल तयार तुम्हाला करायला लावला होता. त्याचा काही फॉर्म्युला तुम्हाला क्रिएट करता येतो का आणि त्या फॉर्म्युलाच्या सहाय्याने तुम्हाला त्याच्यानंतरचे नंबर काढता येतात का, हा मी छोटासा अभ्यास तुम्हाला दिला होता. ज्या तुम्ही संख्या काढल्या असतील असं मी गृहीत धरतो. त्या ॲक्टिव्हिटी सेकंडमध्ये जे नंबर होते त्याच्यामध्ये पहिला होता 1, 4, 7, 10, 13 अशा पद्धतीचं एक्झाम्पल होतं. सेकंड एक्झाम्पल होतं 6, 12, 18, 24 डॅश डॅश डॅश. थर्ड एक्झाम्पल होतं 3, 3, 3 डॅश 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 डॅश. फोर्थ एक्झाम्पल होतं 4, 16, 64 अशा पद्धतीचं. फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल होतं -1, -1.5, -2, याच्यानंतर -2.5. तर अशा पद्धतीने. आणि सहावं एक्झाम्पल होतं क्यूब ऑफ 1, क्यूब ऑफ 2, क्यूब ऑफ 3, क्यूब ऑफ 4 अशा पद्धतीने. तर ह्या सगळ्या सिक्वेन्सच्या मध्ये साधारणतः पहिल्या नंबरचं जे एक्झाम्पल आहे, दुसऱ्या नंबरचं एक्झाम्पल आहे, तिसऱ्या नंबरचं एक्झाम्पल आहे आणि पाचव्या नंबरचं एक्झाम्पल आहे. या सगळ्या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला काय सारखेपणा आढळतो, तर नंतरची टर्म, उदाहरणार्थ एकानंतर 4 कसा मिळतो, तर या लगोलग असणाऱ्या टर्ममध्ये 3चं डिफरन्स आहे. एकानंतर 4 मिळवण्यासाठी 3 मिळवावं लागेल, 4 नंतर 7 मिळवण्यासाठी 3 मिळवावं लागेल. इथे प्रत्येक टर्ममध्ये 6 मिळवून पुढची टर्म मिळते, म्हणजे याच्यात डिफरन्स 6चा आहे. याच्यामध्ये प्रत्येक टर्म मिळवताना 0 मिळवावं लागतं, म्हणजे डिफरन्स 0चा आहे. आणि याच्यामध्ये प्रत्येक टर्म आपल्याला जेव्हा मिळवावी लागेल तेव्हा याच्यामध्ये साधारणतः आपल्याला -0.5 डिफरन्स जो आहे तो -0.5चा म्हणजे अर्ध्याचा आहे. म्हणजे याच्यामध्ये अर्धा मिळवला तर 1.5 होणार, याच्यामध्ये अर्धा मिळवला वजा 2 होणार, याच्यात अर्धा मिळवला 2.5 होणार, याच्यामध्ये अर्धा मिळवला तर 3 होणार अशा पद्धतीने. आणि चौथ्या आणि 6वी जी टर्म आहे तिच्यामध्ये मात्र नंतरच्या सिक्वेन्स ती नक्कीच आहे, म्हणजे ह्या सगळ्या सिक्वेन्स आहेत. पण या सिक्वेन्समध्ये पहिली, दुसरी, तिसरी आणि 5वी सिक्वेन्स एक विशिष्ट प्रकारची सिक्वेन्स आहे आणि ह्या सिक्वेन्सलाच ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन असं म्हणतात. म्हणजे काय, इन द सिक्वेन्स, इन द अबव सिक्वेन्स sequence number 1, 2, 3 and 5, we get the next term, म्हणजे आपल्याला जर जेव्हा नेक्स्ट टर्म मिळते बाय ॲडिंग अ फिक्स नंबर, बाय adding a fixed number to the previous term, म्हणजे प्रिव्हियस टर्ममध्ये एक फिक्स नंबर मिळवला की आपल्याला नंतरची टर्म मिळते. This type of sequence is called अरिथमॅटिक प्रोग्रेशन. मी फक्त इथे AP लिहितोय. तर अशा प्रकारच्या सिक्वेन्सला अरिथमॅटिक प्रोग्रेशन असं म्हणतात. म्हणजे आपल्याला नेमक्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन काय करता येईल, तर डेफिनेशन लिहून घेऊया आपण वाटल्यास. डेफिनेशन
ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन ऑफ, मी ए पी लिहितो, ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. इफ द डिफरन्स बिटवीन, इफ द डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म, टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म म्हणजे दोन लगतच्या टर्ममध्ये, ती टर्म कशी लिहिता येईल आपल्याला, टी एन प्लस वन मायनस टी एन इज कॉन्स्टंट, is constant, then the sequence is called, then the sequence is called arithmetic progression. Arithmetic progression. In this sequence, in this sequence, t n plus 1 minus t n is the common difference, is the common difference. मी तो कॉमन डिफरन्स तुम्हाला डीच्या स्वरूपामध्ये इथे दाखवलेला आहे. याच्यातल्या काही महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यातली पहिली प्रॉपर्टी, इन ॲन ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन, इन ॲन ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन द फर्स्ट टर्म इज डिनोटेड, द फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय ए and the common difference is D. म्हणजे याच्यामध्ये फर्स्ट टर्म जी आहे, फर्स्ट टर्म ती आपण T1 ने दाखवतो, टर्म फर्स्ट, और ती आपल्याला ए ने दाखवता येईल. आणि जो कॉमन डिफरन्स आहे, कॉमन डिफरन्स तो आपल्याला कशाने दाखवायचा आहे, डी ने दाखवायचा आहे. ते फर्स्ट टर्म आपण T1 किंवा ए ने दाखवू शकतो आणि कॉमन डिफरन्स आपल्याला डी ने दाखवायचा आहे. म्हणजे काय, T1 इज इक्वल टू ए, T2 इज इक्वल टू ए प्लस डी, त्याच्यानंतर T3 इज इक्वल टू ए प्लस डी प्लस डी, म्हणजे काय होणार, ए प्लस 2D. त्याच्यानंतर T4 इज इक्वल टू ए प्लस 3D, T5 इज इक्वल टू ए प्लस 4D. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्याच्यातली सिक्वेन्स, या सिक्वेन्समधले म्हणजे या जी अरिथमॅटिक सिक्वेन्स आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, ते तुम्हाला कंप्लीट करता येईल. तर अशा पद्धतीने याचे जर आपण पूर्ण लिहिलं तर काय होणार, ती कशी होईल, ए प्लस डी, नंतर येणार ए प्लस 2D, त्याच्यानंतर येणार ए प्लस 3D, त्याच्यानंतर ए प्लस 5D. तर अशा पद्धतीने आपल्याला ही सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या रूपामध्ये लिहिता येईल. आणखी याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी काय, तर याच्यामध्ये आपल्याला आणखी एक आवर्जून सांगता येईल याचे काही गुणधर्म. पहिला काय, जो डिफरन्स येणार आहे तर त्या डिफरन्सची व्हॅल्यू कशी राहील, द व्हॅल्यू ऑफ डी मे बी, द व्हॅल्यू ऑफ डी मे बी, म्हणजे डी हा डिफरन्स आहे, याची व्हॅल्यू काय असेल, एकतर पॉझिटिव्ह असेल, एकतर निगेटिव्ह असेल, और 0. म्हणजे डिफरन्स जो असेल त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल किंवा 0 असेल. आपण इथे पाहिलं आहे पहा, याच्यामध्ये एक ह्या दोन्ही व्हॅल्यू काय आहेत, पॉझिटिव्ह आहेत, ही व्हॅल्यू 0 आहे आणि ही व्हॅल्यू कशी आहे, निगेटिव्ह आहे. तर जो डिफरन्स आहे तो पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो किंवा तो 0 सुद्धा असू शकतो. त्याच्यानंतर दुसरा गुणधर्म आपल्याला सांगता येईल, इफ टी एन प्लस 1 मायनस टी एन इज कॉन्स्टंट,
म्हणजे त्याचा डिफरन्स जर कॉन्स्टंट असेल देन फॉर एव्हरी जो नंबर असेल तो नॅचरल नंबर असेल. n बिलॉंग्स टू n, द सिक्वेन्स इज ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. हा त्याचा दुसरा रूप. तिसरा, the set of even and odd number is an arithmetic progression. The set of even or odd numbers is an arithmetic progression. The set of natural number हा सुद्धा अरिथमॅटिक प्रोग्रेशनच आहे. कारण 1 2 3 4 याच्यामध्ये डिफरन्स किती आहे? 1 येईल. तुम्ही इव्हन नंबर घेतले 1 3 5 याच्यामधला डिफरन्स 2च आहे. 2 4 6 8 याच्यामधला डिफरन्स 2च आहे. तर ही सगळी उदाहरणं मित्रांनो अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. याच्यामध्ये आता ॲक्टिव्हिटी 3 दिलेली आहे. काय ॲक्टिव्हिटी 3? राईट वन एक्झाम्पल ऑफ फायनाईट अँड इनफायनाईट अरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजे याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. फायनाईट अरिथमॅटिक प्रोग्रेशन, फायनाईट अरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजे फायनाईट म्हणजे काय? जे थांबणार असेल. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला पुस्तकातच दिलेलं आहे. बाबूभाई borrow ₹5,000 from a friend and agree to pay ₹1,000 in monthly installment the amount paid in each installment installments is as follows. तर त्याचे इन्स्टॉलमेंट कसे राहतील आपण त्याचा विचार करूया. तो कोणत्या कशा मंथने देणार आहे आणि इथे अमाऊंट रिमेनिंग टू बी पेड. याच्यामध्ये 0 मंथ, पहिल्या महिन्याला त्याच्याकडे 5,000 शिल्लक असतील. पहिल्या मंथला तो 1,000 रुपये देईल म्हणजे 4,000 शिल्लक राहतील. दुसऱ्या महिन्याला 1,000 देईल तर 3,000 शिल्लक राहतील. तिसऱ्या महिन्याला 1,000 परत केल्यानंतर 2,000 शिल्लक राहतील. चौथ्या महिन्याला तो 1,000 रुपये देईल तर 1,000 शिल्लक राहतील. आणि 5व्या महिन्याला ते दिल्यानंतर त्याच्याकडे 0 शिल्लक राहतील. म्हणजे ही जी प्रोग्रेशन आहे हिला काय म्हणता येईल तुम्हाला? फायनाईट अरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजे ही कुठेतरी थांबणारी आहे. मग इनफायनाईट कशी येणार? फायनाईट म्हणजे मर्यादित आणि इनफायनाईट म्हणजे अमर्यादित. इनफायनाईट अरिथमॅटिक प्रोग्रेशन फॉर एक्झाम्पल सगळे आपण ऑड आणि इव्हन नंबरचे सेट घेतले 2 4 6 8 10 डॅश डॅश डॅश. ही काय येणार? इनफायनाईट येईल. 1 3 5 7 9 ही काय येईल? इनफायनाईट येईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला फायनाईट आणि इनफायनाईट अशा पद्धतीची अरिथमॅटिक प्रोग्रेशन तुम्हाला निश्चितपणे सांगता येऊ शकेल. तुम्हाला आता प्रॅक्टिस सेट 3.1 मित्रांनो घरी करायचं आहे. 3.1मध्ये काय दिलेलं आहे? तुम्हाला फक्त एखाद दुसरं एक्झाम्पल मी वाटल्यास सोडून देतो म्हणजे आपण तेवढं पुढे जाऊया. प्रॅक्टिस सेट 3.1चा विचार करू आपण.
3.1मध्ये पहिलं याच्यामध्ये एक्झाम्पल दिले बा, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स इज अन अरिथमॅटिक प्रोग्रेशन, इफ देअर अरिथमॅटिक प्रोग्रेशन फाइंड द कॉमन डिफरन्स. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला विचार करायचा. पहिलं एक्झाम्पल दिलं आहे आता 2, 4, 6 अँड 8. मग इथे तुम्हाला लिहायचं आहे काय म्हणणार तुम्ही, T1 इज इक्वल टू 2, T2 इज इक्वल टू 4, T3 इज इक्वल टू 6, T4 इज इक्वल टू 8. अशा पद्धतीची तुम्हाला सिक्वेन्स दिलेली आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला लगतच्या टर्ममधले मायनस करा. T2 मायनस T1 इज इक्वल टू 4 मायनस 2 इज इक्वल टू 2, T3 मायनस T2 इज इक्वल टू 6 मायनस 4 इज इक्वल टू ऑल्सो 2, T4 मायनस T3 इज इक्वल टू 8 मायनस 6 इज इक्वल टू 2. म्हणजे याचा अर्थ काय आला, द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म, द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. मग इथे म्हणायचं द गिव्हन सिक्वेन्स, द गिव्हन sequence is an arithmetic progression and common difference d is equal to 2. तर अशा पद्धतीने तुम्हाला सगळे एक्झाम्पल्स करायचे आहेत. पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला 7-8 एक्झाम्पल आहे, सोपे आहे. आता याच्यामध्ये नंतरची जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय दिलं आहे त्यांनी, सेकंड पार्ट आहे त्याच्यातलं. सेकंड पार्टमधलं पहिलं आहे पाहता, राईट अँड अरिथमॅटिक प्रोग्रेशन हुज फर्स्ट टर्म ए अँड कॉमन डिफरन्स इज डी इन इज द फॉलोइंग. त्याच्यामध्ये ए दिलेलं आहे त्यांनी आणि डिफरन्स दिला आहे. ए इज इक्वल टू 10 अँड डी इज इक्वल टू 5. मग तुम्हाला माहिती आहे ए इज इक्वल टू 10, देअर फॉर T1 इज इक्वल टू 10. त्याच्यानंतर आता T2 इज इक्वल टू ए प्लस डी इज इक्वल टू 10 प्लस 5 इज इक्वल टू 15. T3 इज इक्वल टू ए प्लस 2D इज इक्वल टू एची किंमत 10 आणि 2D म्हणजे 2 गुणिले 5, 5 दुने 10 आणि 10 20 आले. त्याच्यानंतर T4 इज इक्वल टू ए प्लस 3D इज इक्वल टू 10 प्लस 3 इंटू 5 इज इक्वल टू हे 15 आणि 10 किती होतील आता 25. तर अशा पद्धतीने तुम्हाला सिक्वेन्स तयार करायची. मग इथे लिहिता येईल तुम्हाला काय येणार ते सिक्वेन्स आता, तर 10, 15, 20, 25 डॅश 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 इज द रिक्वायर्ड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तर अशा पद्धतीने तुम्हाला रिक्वायर्ड अरिथमॅटिक प्रोग्रेशन लिहिता येईल. याच्यामध्ये तुम्हाला 6 उदाहरणं दिलेली. त्याच्यानंतर याच्यातला तिसरा पार्ट आहे. तिसऱ्या पार्टमध्ये दिले फाइंड द फर्स्ट टर्म अँड द कॉमन डिफरन्स फॉर द अरिथमॅटिक प्रोग्रेशन. फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स तुम्हाला काढायचा आहे. पहिलं एक्झाम्पल आहे 5, 1, -3, -7. मग याच्यामध्ये T1 इज इक्वल टू किती येणार 5, T2 इज इक्वल टू 1, T3 इज इक्वल टू -3, T4 इज इक्वल टू -7. याच्यामध्ये आता तुम्हाला डिफरन्स काढायचा आहे. D इज इक्वल टू काय करणार तुम्ही, T2 मायनस T1 इज इक्वल टू 1 मायनस 5 इज इक्वल टू -4. बरोबर आहे. त्याच्यानंतर T3 इज इक्वल मायनस T2 इज इक्वल टू T3मध्ये -3 -1 इज इक्वल टू -4. त्याच्यानंतर T4 मायनस T3 इज इक्वल टू -7 -3 इज इक्वल टू -7 प्लस 3 इज इक्वल टू -4. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला आता काय फर्स्ट टर्म T1 और ए इज इक्वल टू काय आलेलं आहे त्याच्यामध्ये 5 अँड D इज इक्वल टू -4. तर अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या एक्झाम्पल्सच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट टर्म म्हणजे ए लिहायचं आहे आणि कॉमन डिफरन्स तुम्हाला काढायचा आहे. मी प्रॅक्टिस सेट 3.1मधलं पहिल्यातलं एक उदाहरण सोडून दिलं, दुसऱ्यातलं एक आणि तिसऱ्यातलं एक. तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3.1 मित्रांनो कंप्लीट करायचा आहे. आजच्या तासाला आपण जे शिकलो आहे ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय,
ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनच्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक टर्मला T1, T2, T3, T4, T5 म्हणजे या टर्मला नावं कशी दिली जातात. त्याच्यानंतर हे कसे फाइंड आउट केले जातात, तर पहिली टर्म काढताना ए, दुसरी टर्म काढताना A+D, तिसरी टर्म काढताना A+2D, त्याच्यानंतर चौथी टर्म काढताना A+3D, A+5D सो ऑन. अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक टर्म तुम्हाला काढता येईल. तर आपण कॉमन डिफरन्स, फर्स्ट टर्म ए, या सगळ्या कन्सेप्ट आपण समजून घेतलेल्या आहोत. आता पुढच्या तासाला आपण विचार करणार आहोत. तर ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनची आपल्याला nth टर्म कशा पद्धतीने काढायची आहे, त्याचा फॉर्म्युला नेमका काय असेल तो आपण पुढच्या तासाला पाहूया. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं, थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांनी घरी राहा, सुरक्षित राहा. काल परवा बातमी आलेली आहे की 21 तारखेपासून कदाचित केंद्राच्या नियमाप्रमाणे शाळा सुरू होतील. त्याच्यामध्ये पण अंशतः शब्द आहे, पालकांच्या संमतीने आहे. तर आधी असं जर काही घडलं तर पालकांची संमतीपत्रक आपल्याला घ्यावी लागतील आणि मग आपण शाळेमध्ये पुन्हाशी भेटूया आणि भेटल्यानंतर पुन्हा जे ऑनलाईन शिक्षण आहे त्याच्याऐवजी आपण प्रत्यक्ष शिक्षण घेऊया. सगळेजण त्या गोड दिवसाची आपण वाट पाहूया की ज्या दिवशी आपल्याला शाळेमध्ये पुन्हा मौज मस्ती करता येईल आणि ती अभ्यासासह. थँक्यू व्हेरी मच.